18 जून कमला सोहनी यांचा जन्मदिवस। आता तुम्ही म्हणाल कोण आहेत या कमला सोहनी? कमला सोहनी या भारताच्या पहिल्या महिला वैज्ञानिक ज्यांनी आपल्या अतुलनीय कार्याद्वारे संशोधन क्षेत्रात महिलांना प्रयोगशाळेचे दरवाजे उघडे केले आणि त्याचबरोबर विज्ञान संशोधन क्षेत्रात वाट निर्माण करून दिली। त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज अनेक महिला शास्त्रज्ञ तंत्रज्ञान विकासात हातभार लावत आहेत, जसे मंगळयान, चांद्रयान सारखे स्पेसक्राफ्ट बनवण्यात सहभागी होत आहेत। या सर्वांच्या प्रेरणा स्थान आहेत कमला सोहनी। आज आपण या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सिद्धी आणि तुम्ही पाहताय कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPrack.com। डॉक्टर कमला सोहनी यांचा जन्म 18 जून 1911 रोजी मध्य प्रदेश मधील इंदोर येथे झाला। त्यांचे वडील नारायणराव सोहनी स्वतः एक नामांकित वैज्ञानिक होते, त्यामुळे कमलाबाईंना विज्ञानाचं बाळकडू लहानपणापासूनच मिळालं। त्या लहान वयातच अभ्यासात अत्यंत हुशार होत्या। त्यांनी मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजमधून रसायनशास्त्रात BSc पदवी मिळवली आणि तीही सुवर्ण पदकासह। त्या काळात हे यश तसं सामान्य नव्हतं, कारण त्या काळात स्त्रियांना उच्च शिक्षण घेणेही अवघड होतं। पदवी मिळवल्यानंतर त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स IISc मध्ये MSc साठी प्रवेश घ्यायचं ठरवलं, पण इथे त्यांना एक मोठा अडथळा आला। त्या काळचे संस्थेचे संचालक आणि नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर CV रमन यांनी त्यांच्या अर्जाला तात्काळ नकार दिला। त्यांचा असा विश्वास होता की स्त्रिया विज्ञान संशोधनासाठी योग्य नाहीत, पण तरीही कमला सोहनी यांनी हार मानली नाही। त्यांनी आपली तयारी, जिद्द आणि आत्मविश्वास दाखवला। अनेक विनंत्या केल्या, तेव्हा अखेर त्यांना संस्थेत प्रवेश मिळाला, पण त्यांच्या समोर काही अटी ठेवण्यात आल्या। या कठीण अटी स्वीकारूनही त्यांनी आपलं संशोधन अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने केलं। त्यांनी आपल्या कामातून हे सिद्ध केलं की स्त्रिया देखील विज्ञानात तितक्याच सक्षम असतात। त्यांनी प्रथिने आणि एन्झाईम्सवर केलेलं काम फारच नावाजलेलं ठरलं। नंतर त्या इंग्लंडच्या केम्ब्रिज विद्यापीठात गेल्या आणि तिथे त्यांनी PhD पदवी मिळवली। त्यांच्या संशोधनात त्यांनी अन्नातील पोषक घटक, विशेषतः व्हिटॅमिन B आणि अन्य घटकांचे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम अभ्यासले। भारतात परतल्यानंतर त्यांनी CFTRI सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये काम केलं। त्यानंतर त्या न्यूट्रिशन रिसर्च लॅबच्या प्रमुख म्हणून कार्यरत झाल्या आणि त्या ही जबाबदारी मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला वैज्ञानिक ठरल्या। त्यांचं संशोधन सामान्य लोकांच्या उपयोगासाठी होतं। त्यांनी अशा घटकावर काम केलं जे गरीब व मध्यमवर्गीय लोकांच्या आहारात उपयोगी ठरतील, जसे की डाळी, दूध, भाज्या यामधील पोषण मूल्य कशी टिकवून ठेवता येतील हे त्यांनी दाखवलं। डॉक्टर कमला सोहनींच्या जीवनातून आपण काय प्रेरणा घेऊ शकतो? जिद्द आणि चिकाटी। कितीही अडथळे आले तरी त्यांनी हार मानली नाही। स्वतःवर विश्वास। त्यांनी स्वतःची क्षमता ओळखून एक पुरुषप्रधान क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली। समाजासाठी विज्ञान। त्यांचं संशोधन हे समाज उपयोगी होतं, फक्त प्रयोगशाळेपुरतच मर्यादित नव्हतं। डॉक्टर कमला सोहनी यांच्या संपूर्ण आयुष्यातून आपल्याला एक संदेश मिळतो, तो म्हणजे ज्ञानावर आणि मेहनतीवर विश्वास ठेवलात तर कोणतीही भिंत तुम्हाला अडवू शकत नाही। आजच्या काळात जेव्हा महिलांना सर्व क्षेत्रात संधी मिळू लागल्या आहेत, तेव्हा आपण विसरू नये की हे सर्व शक्य झाले ते डॉक्टर कमला सोहनी यांच्यासारख्या स्त्रियांच्या संघर्षामुळे। थोडक्यात काय तर संघर्षाशिवाय जीवनात आणि मानवी समाजात प्रगती शक्यच नाही। महिला शास्त्रज्ञांसाठी आणि समाजासाठी दीपस्तंभ ठरलेल्या श्रीमती कमला सोहनी यांना त्यांच्या जन्मदिनी शतशः नमन। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि आपला कलाकार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। Instagram, Facebook पेजला फॉलो करा। कलाकार दिनविशेषच्या पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत टेलिव्हिजन आणि रेडिओ प्रसारणात प्रयोग करण्यासाठी भारताने अवकाशात कशी झेप घेतली। त्यामुळे आवर्जून बघा कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPrack.com।